येस, हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. आज आपण जो महाटेटचा पेपर आहे 2025चा, ओके, तो सॉल्व करून घेणार आहोत. आणि याचा जो माध्यम आहे तो आहे गणित व विज्ञान, सायन्स आणि मॅथ्स. ठीक आहे, त्या माध्यमाचा हा पेपर असणार आहे आणि 2025चा बी सेटचा हा पेपर आहे. ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण प्रश्न सोडवायला सुरू करूया. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट की त्यामध्ये महाटेट हा जो पेपर असतो यामध्ये 4 विषय असतात: मराठी, इंग्लिश आणि बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, गणित व विज्ञान. आणि प्रत्येक विषयामधून 30-30 प्रश्न येत असतात आणि गुण पण इथं दिलेले आहेत. ओके, आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ओके, तर बघा इथं फर्स्ट MCQ दिसतोय. मराठीचा पोर्शन आपण सुरू केलेला आहे. ठीक आहे, विषय वाईज आपण लेक्चर घेऊया. आता पहिला जो आहे तो आहे मराठीचा विषय. मराठी विषयामध्ये पहिला प्रश्न बघा: योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. आता इथे दिलाय एक म्हण दिलेली आहे, त्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. काय आहे? देखल्या देवा डॅश डॅश. ही म्हण सगळ्यांना माहिती असणार आहे. काय असणार आहे? देखल्या देवा दंडवत. ऑप्शन 2 इज करेक्ट. बरोबर आहे. या म्हणीचा योग्य आणि पारंपरिक प्रयोग देवापुढे ठेंबा दंडवत असा आहे. म्हणजे येथे दंडवत म्हणजे पूर्ण नमस्कार करणे किंवा पूर्णपणे वाकून नमस्कार करणे. म्हणीमध्ये शब्द ठरलेले असतात. एक शब्द बदलला तरी म्हणींचा अर्थ किंवा ओळख जी आहे ना ती बदलते. या म्हणीत देवापुढे हा जो धार्मिक संदर्भ आहे म्हणून त्यासोबत दंडवत हा शब्द योग्य बसतो. ठीक आहे. परीक्षा प्रश्नांमध्ये म्हणी पूर्ण करताना हे नेहमी वापरत असलेला स्थिर शब्द प्रयोग लक्षात ठेवावा. ओके, आता पुढचे जे ऑप्शन्स आहेत: परमेश्वर आहे, मंत्र आहे, पठण आहे. आता परमेश्वर म्हणजे काय असतं? देव असतं. बरोबर आहे. पण देवापुढे ठेंबा परमेश्वर असं कसं आपण म्हणू शकतो? बरोबर आहे, नाही म्हणू शकत. आणि मंत्र, मंत्र हा पण धार्मिक जप आहे. या पण म्हणीचा इथे काही संबंध येत नाही आणि पठणाचा पण येत नाही. ओके, म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे? दंडवत आहे. पुढे बघूया. आरती प्रभू या नावाने काव्य लेखन करणारे साहित्यिक कोण आहेत? आरती प्रभू या नावाने ज्यांनी काव्यलेखन केलं आहे ते आहेत ऑप्शन 3 चित्र खानोलकर यांनी केलेलं आहे आरती प्रभू या नावानं. कारण आरती प्रभू हे एक चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे एक टोपण नाव आहे. ओके, आणि मराठी साहित्यात यांनी आरती प्रभू या नावाने काव्य लेखन केलं आणि अनेक जे लेखन आहेत वेगवेगळ्या टोपण नावाने लेखन करतात हे हे जे आहेत ते. त्यामुळे अशा प्रश्नांमध्ये लेखक आणि त्यांचे टोपण नाव लक्षात ठेवावं लागतं. ठीक आहे, ते महत्वाचं असतं आणि अशा परीक्षेमध्ये तर हे विचारलं जाऊ शकतं. ओके, आता बाकी जे आहेत जयवंत दळवी हा एक ऑप्शन आहे. जयवंत दळवी हे एक प्रसिद्ध मराठी लेखक आहेत, पण त्यांनी आरती प्रभू हे त्यांचे टोपण नाव नाहीये. ओके, आणि गदी माडगुळकर हे गीतकार आहे एक. ठीक आहे, आणि यांना गदिमा म्हणून ओळखलं जातं. माडगुळकर यांना गदिमा म्हणून ओळखलं जातं. ओके, आणि पुढे जो आहे बासी मर्डेकर हा जो आहे तो एक आधुनिक मराठी कवितेतील एक महत्वाचा कवी आहे. हा मर्डेकर हा एक कवी आहे. ओके, ठीक आहे. पुढचा MCQ बघूया आता. अमृतवेल पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले आहे? येस, अमृतवेल हे त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. हे लक्षात ठेवायचं. हे मराठीतील अत्यंत लोकप्रिय विनोदी लेखक, नाटककार, कलाकार असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यांनी असामी 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 आणि व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ अशी प्रसिद्ध साहित्यकृती त्यांच्या आहेत. परंतु अमृतवेल हे पु ल देशपांडे यांचं पुस्तक नाहीये. म्हणून नाही असा प्रश्न जर आला ना तर काय म्हणायचं की योग्य उत्तर अमृतवेल आहे. आलं लक्षामध्ये? अशा प्रश्नांमध्ये कोणते नाही हा शब्द खूप महत्वाचा असतो, कारण बाकी 3 ऑप्शन बरोबर आहेत. आलं लक्षामध्ये? पुढे बघा. आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? आकांक्षा घरी गेली काय असणार आहे? आकांक्षा घरी गेली कसं वाक्य आहे?
आकांक्षा घरी हे वाक्य एक साधं विधान करतं, बरोबर आहे. यात कोणतीही आज्ञा नाही, इच्छा नाही किंवा अट नाही किंवा प्रश्न नाही. मराठी व्याकरणामध्ये जे साधी माहिती सांगतात किंवा एखादी गोष्ट घडली आहे किंवा होईल असं सांगतं त्यांना स्वार्थी वाक्य किंवा विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आलं लक्षामध्ये? या वाक्यात गेली हे क्रियापद आहे आणि ते आकांक्षा घरी गेल्याची माहिती देतं, बरोबर आहे. त्यामुळे या वाक्याचा प्रकार काय होतो? स्वार्थी होतो. ठीक आहे. ऑप्शन 4 इज करेक्ट. आता आज्ञार्थी वाक्य काय असतात? जी आज्ञा, विनंती किंवा आदेश देतात त्यांना आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. जसं की समजा घरी जा, ठीक आहे, हे कर, दरवाजा उघड, हे आज्ञार्थी वाक्य झाले. आणि विद्यार्थी वाक्य कसे असतात? विद्यार्थी म्हणजे काय? इच्छा, शक्यता किंवा अपेक्षा व्यक्त करणारे जे वाक्य असतात ना, म्हणजे तू हे करायला पाहिजे, तू अभ्यास करावा, तू लवकर उठावं, ठीक आहे, याला काय म्हणतात? विद्यार्थी वाक्य म्हणतात. आणि संकेतार्थीमध्ये अट किंवा शर्त दाखवली जाते. म्हणजे तू अभ्यास केलास तर तू पास होशील, तू उठलास तर तू निरोगी राहशील, लवकर उठलास तर तू निरोगी राहशील. जिथं काय केलं जातं? अट दाखवली जाते संकेतार्थीमध्ये. आलं लक्षामध्ये? आज्ञार्थीमध्ये आज्ञा असते, विद्यार्थीमध्ये काय असतं? इच्छा किंवा शक्यता दाखवली जाते. ओके. आणि संकेतार्थीमध्ये अट किंवा शर्त दाखवावी लागते. स्वार्थी म्हणजे जिथे विधानार्थी वाक्य म्हणजे स्वार्थी वाक्य असतात. ओके. पुढे बघा. कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. आता विभक्ती ओळखायची आहे. काय आहे प्रश्न? कुणी झाडाच्या फांद्यावर चढले, काय असणार आहे? झाडाच्या या शब्दात झाडे या अनेक वचनी नामाचा संबंध दाखवलाय, बरोबर आहे. फांद्या कोणाच्या आहेत असं विचारल्यावर उत्तर काय येतं? झाडाच्या येतं. म्हणजेच हा संबंध जो आहे संबंध किंवा मालकी दाखवणारा प्रयोग आहे. आलं लक्षामध्ये? आता मराठीमध्ये संबंध दाखवणारी जी विभक्ती असते ती कुठली असते? षष्टी विभक्ती असते, बरोबर आहे. संबंध जी विभक्ती दाखवते ती षष्टी असते. तर काय येईल याचं करेक्ट? षष्टी येईल. षष्टी अनेक वचन. ओके. तृतीय एकवचन का येणार नाही? कारण तृतीय विभक्ती साधारणपणे कशा अर्थाने येते? ने असेल, ठीक आहे, ने असेल किंवा शी असेल, ठीक आहे, किंवा अजून काय म्हणू शकतो आपण? बरोबर असेल, ठीक आहे. या गोष्टींनी काय होते? तृतीय एकवचन विभक्ती येते, ठीक आहे. आणि तृतीय अनेक वचन तर झाडांनी असा अर्थ नाही होत, म्हणून तृतीय नाही आहे, ठीक आहे. आणि षष्ठी एकवचन काय असणार आहे? एक झाडाच्या फांदीवर असं जर असतं तर आपण काय म्हणू शकलो असतो? एक वचन. इथं झाडांच्या दिलंय ना, म्हणजे अनेक वचन आहे. आलं लक्षामध्ये? पुढचा प्रश्न बघा. इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? इक प्रत्यय लावता न येणारा कुठला असणार आहे? समाजला लावू शकतो का? समाज अधिक ई काय होतं? समाज अधिक ई, समाज अधिक ई, इक सामाजिक होतं, बरोबर आहे. वाचा पण होऊ शकतं, वाचिक येतं. वाचिकता हा शब्द स्वरूपात वापरला पण जातो. धर्म आणि इक धार्मिक, बरोबर आहे. धार्मिक म्हणू शकतो आपण, धार्मिक म्हणू शकतो, हे पण शब्द आहे. तर कुठला नाहीये? आनंदिक, ठीक आहे. ऑप्शन 4 जो आहे तो करेक्ट आहे. पुढे बघा. पुढील पैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? लग्नासाठी बोलवणे, प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे, विद्यार्थ्यांना बक्षीस देणे, विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे. भंडारासाठी काय असणार आहे? पुढील पैकी मागणी पत्राचा विषय कोणता आहे? मागणी पत्र म्हणजे काय असतं? मागणी पत्र म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा किंवा साहित्य मिळावे म्हणून जे पत्र लिहितो आपण ते असतं, बरोबर आहे. तर इथं काय येणार आहे? विदाऊट एनी डाऊट फोर्थ ऑप्शन.
विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे यात साहित्याची मागणी आहे, बरोबर आहे. त्यामुळे हा विषय मागणी पत्रासाठी योग्य आहे. कारण परीक्षेत पत्रकार ओळखताना पत्राचा उद्देश पाहणं महत्वाचं असतं. जर पत्रात काही मागणी असेल, खरेदी करणं असेल, पुरवठा मागणं असेल किंवा परवानगी मागणं असेल, तर हे सगळं कशामध्ये येतं? मागणी पत्रामध्ये येतं. ठीक आहे. आता लग्नासाठी बोलवणे ही कुठली पत्रिका असते? निमंत्रण पत्रिका असते. आलं लक्षामध्ये? विद्यार्थ्यांना बक्षीस देणे ही काय असू शकतं? एखादी घोषणा असू शकते, कार्यक्रम असू शकतो, सूचना असू शकते, बरोबर आहे. आणि प्रमुख आभार मानणं तर हे तर आभार पत्रामध्ये येणार आहे. ओके. येस, नेक्स्ट बघा आता 8 नंबरचा क्वेश्चन. अ डॅश आ, ई डॅश ई, उ डॅश उ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? येस, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. सजातीय, विजातीय, संयुक्त, दीर्घ काय असतं? दीर्घ काय असतं? दीर्घ म्हणजे काय असतं? आता आ ई लिहितो आपण, बरोबर आहे. आ ई ई, उ ऊ. आता यामध्ये जे मोठा म्हणतो ना आपण, मोठा म्हणजे काय असतो? दीर्घ असतो. हा आ दीर्घ आहे, हा ई दीर्घ आहे, हा उ दीर्घ आहे. हे दीर्घ स्वर आहेत. ठीक आहे. आणि संयुक्त काय असतात? संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वरांच्या संयोगातून निर्माण होणारा जो स्वर असतो ना, त्याला संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त स्वरामध्ये काय येतं? हे ए येतं, ए येतं, ओ येतं, औ येतं. हे संयुक्त स्वर आहेत. आणि विजातीय काय असतात? भिन्न वेगवेगळ्या प्रकारचे स्वर असतात. ठीक आहे. इथे स्वर एकाच प्रकारचे आहेत. हम्म. तर मग काय असणार आहे? सजातीय असेल, बरोबर आहे. ऑप्शन 1 इज करेक्ट. अ, आ, इ, ई, उ, ऊ या जोड्यांमध्ये एकाच स्वरांचे ऱ्हस्व आणि दीर्घ रूप दिसते. म्हणजे अ आणि आ हे एकाच स्वर वर्गातील आहेत, बरोबर आहे. फक्त उच्चाराची लांबी जी आहे ना, ती वेगळी वेगळी असते. त्या याचप्रमाणे जे ई, ई किंवा उ, ऊ यांच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ असा फरक आहे आणि म्हणून अशा स्वरांना काय म्हटलं जातं? सजातीय स्वर असं म्हटलं जातं. आलं लक्षामध्ये? येस, पुढे बघू आता. धरणी या शब्दाचा लघुगुरुक्रम कसा असेल? लघुगुरुक्रम. लघुगुरुक्रम ठरवताना काय करायचं असतं? क्रम जो ठरवतो ना, तेव्हा अक्षरांचा जो उच्चार आहे तो लहान आहे की दीर्घ आहे, म्हणजे भारयुक्त आहे का, हे बघायचं असतं, बरोबर आहे. आता धरणी या शब्दामध्ये काय होतं? या शब्दात अक्षरांचं जे विभाजन आहे ते करून जर प्रत्येक अक्षराची मात्रा तपासली, ठीक आहे, तर काय होतं? ऱ्हस्व स्वर असलेले जे खुले अक्षर आहेत ते सामान्यतः काय दाखवतात? लघु मानले जातात, बरोबर आहे. आणि दीर्घ स्वर जे असतात किंवा संयुक्त अनुस्वार किंवा जे म्हणतो आपण, त्याच्यावर जर भार जर वाढला तर काय होतं? ते अक्षर जो आहे ना, तो गुरु मानला जातो. आलं लक्षामध्ये? तर अधिकृत उतार्यानुसार आपण काय म्हणू शकतो की या शब्दाचा योग्य क्रम जो असेल ना, काय असेल? ऑप्शन 4 असेल. ओके, हे असणार आहे. पुढे बघूया आता. झाकले माणिक याचा योग्य अर्थ काय? झाकले माणिक काय असणार आहे? झाकले माणिक म्हणजे काय? झाकले माणिक हा एक वाक्यप्रचार आहे, बरोबर आहे. तो अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जी बाहेरून फार साधी वाटते, पण तिच्यात मोठे गुण किंवा असं क्षमता असते. माणिक हे एक मौल्यवान रत्न आहे, राईट. आणि पण काय होतं? ते झाकलेलं असतं आणि मग त्याची किंमत कोणाला दिसत नाही किंवा कळत नाही. त्याचप्रमाणे काय होतं? काही माणसं सुद्धा स्वतःची जाहिरात करत नाहीत. ते काय करतात? त्यांच्यात ती स्वतःची मोठी प्रतिभा असते त्यांची. म्हणून असं म्हटलं जातं की साधा पण गुणी मनुष्य असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे काय असणार आहे? साधा पण गुणी मनुष्य. झाकले माणिक म्हणजे साधा पण गुणी मनुष्य. ओके. आणि परत काय असतं? येस, पुढे बघा आता. 11वा प्रश्न. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखायचा आहे. वायुपुत्र. वायुपुत्र काय असणार आहे? करेक्ट आन्सर. वायुपुत्र हा शब्द शुद्ध कुठला आहे? कुठला उकार असणार आहे वायुपुत्राला?
वायू, ला पहिला असणार आहे, पुत्राला पण पहिला असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे कुठला आहे करेक्ट ऑप्शन? वायुपुत्र. ऑप्शन 2 इज करेक्ट. आलं लक्षामध्ये? कारण आता वायू म्हणजे काय असतं? वारा असतं, आणि पुत्र म्हणजे मुलगा. हे दोन शब्द योग्य संयुक्त शब्द वायुपुत्र असा होतोय. बरोबर आहे. मराठीत संयुक्त शब्द लिहिताना काय करतात? ऱ्हस्व, दीर्घ, उकार किंवा जोड अक्षरे यांना खूप महत्त्व दिलं जातं. आणि वायू हा एक असा स्वतंत्र शब्द काही संदर्भात येत पण असतो, पण संयुक्त शब्दात काय होतं? प्रमाण रूप घ्यावं लागतं, म्हणून वायुपुत्र असं वापरलं जातं. ओके. पुढे बघा 12th नंबरचा क्वेश्चन. पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? ऑप्शन ए फुले, ऑप्शन बी नाले, ऑप्शन सी पेले, ऑप्शन डी भाले. काय असणार आहे? नाले. नाला हा पुल्लिंग आहे शब्द. बरोबर आहे, आणि त्याचं अनेक वचन नाले येतं. पेले, पेले, पेला पण हा शब्द जो आहे तो काय आहे? पुल्लिंग आहे, त्याचं अनेक वचन पेले येतं. भाले, भाला हा पण पुल्लिंग शब्द आहे, त्याचं अनेक वचन काय येतं? भाले येतं. मग उरतंय काय? फुले. फुले जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, कारण काय आहे आता बाकी सगळे पुल्लिंग पुल्लिंग शब्दच येतात, पण फुले पुल्लिंग येणार आहे का? नाहीये. फुले काय आहे? नपुसकलिंग येते, फुले म्हणतो आपण, आणि त्याचं अनेक वचनी पण फुले येतं. आलं लक्षामध्ये? म्हणून काय असणार आहे? ऑप्शन 1 इज करेक्ट. पुढे बघा. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो? कर्माप्रमाणे. कर्माप्रमाणे बदलते म्हणजे कुठला असणार आहे? कर्मणी असणार. बरोबर आहे. कर्तरीमध्ये काय होतं? कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्त्याप्रमाणे बदलतं. सकर्मक कर्तरीमध्ये क्रियापद कर्त्याशी जुळतं असतं. ठीक आहे, आणि कर्म असतं. आणि भावी प्रयोगामध्ये काय होतं? कर्ता आणि कर्मापेक्षा क्रियेवर जास्त क्रियेचा भाव जास्त महत्वाचा असतो भावी प्रयोगामध्ये. आलं लक्षामध्ये? तर काय असेल करेक्ट ऑप्शन? कर्मणी. पुढे बघू आता. तुला हे पुस्तक आवडेल का? या वाक्यात गाळलेल्या जागी कोणता विरामचिन्ह येईल? अतिशय सोपं आहे. हे काय आहे? एक प्रश्न आहे. बरोबर आहे, तर कुठला चिन्ह येईल? प्रश्न चिन्ह येईल. ऑप्शन 2 इज करेक्ट. ओके. एखादं विधानार्थी वाक्य असेल तर पूर्ण विराम येतं. उद्गारार्थी वाक्य असेल तर काय येतं? उद्गारवाचक चिन्ह येतं. ओके. आणि क्वामा, क्वामा असेल, ठीक आहे, दोन नावं आले असतील त्यावेळेस काय द्यावं लागतं? स्वल्पविराम द्यावं लागतं. ओके. पुढे बघा आता. खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता असणार आहे? ऑप्शन ए दासबोध, ऑप्शन बी एकनाथी भागवत, ऑप्शन सी अभंगगाथा, ऑप्शन डी भावार्थ दीपिका. येस, अभंगगाथा जो आहे ना तो आहे. ठीक आहे, संत तुकारामांनी लिहिलेला. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्वाचे संत कवी होते. बरोबर आहेत? आहेत म्हणू शकतो आपण. आणि त्यांची रचना मुख्यतः अभंग या काव्य प्रकारांची असतात. त्यांचा अभंगाचा संग्रह तुकाराम गाथा किंवा अभंग गाथा म्हणून ओळखला जातो, कारण त्यांचे अभंग खूप जास्त प्रसिद्ध आहेत. आले लक्षामध्ये? आणि भावार्थ दीपिका कोणाचं आहे? भावार्थ दीपिका जे आहे ते संत ज्ञानेश्वरांचं आहे. ओके, भावार्थ दीपिका. आणि बाकी जी एकनाथी भागवत जे आहे ना ते संत एकनाथांचं आहे. ठीक आहे, आणि दासबोध हे तर रामदास स्वामींचं आहे. पुढे बघा. शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? काय असणार आहे? अलंकाराचा प्रकार आहे हा. काय असेल? अलंकाराची तुलना करताना दोन गोष्टी येतात. बरोबर आहे. ज्याची तुलना केली जाते तो काय असतो? उपमेय असतो. आणि ज्याच्याशी तुलना केली जाते तो काय असतो? उपमान असतो. तर शाळेची तुलना कोणासोबत करते? मातेसोबत करतायत. बरोबर आहे, म्हणजे हा कुठला असणार आहे? या वाक्यामध्ये शाळा काय असणार आहे? शाळेची तुलना करतायत, म्हणजे शाळा काय असेल? उपमेय असेल. बरोबर आहे. येस. पुढे बघा आता. कडा कडा फोड नभ उडवी उडू माखिका, मखिका खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका यात कोणता रस आहे? रस. ओळीमध्ये फोड, तुडव, उडव असे जर उग्र किंवा आक्रमक किंवा क्रोध दर्शवणारे जर शब्द येत असतील ना, तर अशा शब्दांमुळे काय होतो? राग किंवा संताप किंवा युद्ध भावना काय म्हणू शकतो आपण? युद्ध भावना जाणवते. बरोबर आहे. तर अशा वेळेस कुठला रस असतो? रौद्र रस असतो. आलं लक्षामध्ये?
यावेळेस रौद्र रस असं म्हटलं जातं. शृंगार रस म्हणजे काय येतं की त्यामध्ये प्रेम दाखवलं जातं, सौंदर्य दाखवलं जातं, आकर्षण दाखवलं जातं. हे प्रेम भावनामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. ओके. आणि जो बिभस्त असतो, बिभस्त काय आहे माहितीये का? बिभस्त रस यामध्ये काय होतं की एखाद्या गोष्टीची घृणा करतोय समजा किंवा आळस करतोय. ठीक आहे. तर या गोष्टी कशामध्ये येतात? बिभस्त मध्ये येणारे आहेत. आणि करुण रस, करुण रस काय असतं? करुण रस म्हणजे दुःख असेल, दया, वेदना, ठीक आहे, या गोष्टी कशामध्ये येतात? करुण रसामध्ये येत असतात. रौद्र करेक्ट ऑप्शन आहे. पुढे बघा, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तुला काय पाहिजे? काय 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 असणार आहे? काय काय असेल? काय असेल? प्रश्नार्थक सर्वनाम. बरोबर आहे. कारण पुरुषवाचक नसणार आहे, अनिश्चित नसणार आहे आणि दर्शक पण नसणार आहे. पुरुषवाचक म्हणजे काय येतं? मी असेल, तू, तो, ती, आम्ही, तुम्ही अशी व्यक्ती दर्शवणारे सर्वनामे पुरुषवाचक असतात. बरोबर आहे. आणि अनिश्चित मध्ये कोण कोण येतं? अनिश्चित मध्ये कुणीतरी, काहीतरी, कुणी, कोणी हे काय आहेत? निश्चित नसलेली सर्वनामे आहेत. त्यांना अनिश्चित म्हणतात. बरोबर आहे. आणि दर्शक, दर्शक म्हणजे काय असतं? हा, ही, हे, तो, ती, ते हे जे आहेत ना ते दर्शक सर्वनामांमध्ये येतं. तर इथलं करेक्ट ऑप्शन काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. ओके. पुढचा एमसीक्यू बघूया. माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे. किती किती आलेली आहेत बघा नामे? येस, काय असणार आहे? नाम म्हणजे काय असतं? व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्राणी, ठीक आहे, किंवा एखादी संकल्पना, त्यांचे नाव असतं. बरोबर आहे. तर या वाक्यात माधुरी हे एका व्यक्तीचं नाव आहे म्हणून ते नाम झालं. बहिणीचा हा शब्द बहीण आहे आणि हा नातेसंबंध दाखवणार आहे पण नामाचेच रूप आहे. बरोबर आहे. 2 झाले. मुलगी हेही एक व्यक्ती आहे, नातं दर्शवणारच नाम आहे. 3 झाले. आलं लक्षामध्ये? आणि माझा हा शब्द सर्वनाम आहे, नाम नाहीये. म्हणून या वाक्यात एकूण किती नामे होणार आहेत? एकूण 3 नामे होणार आहेत. आलं लक्षामध्ये? एक एक नाम असेल, आपण काय म्हणू शकतो? राम आला. आला याच्यामध्ये राम जो आहे ना तो एक नाम येतो. राम शाळेत गेला यामध्ये 2 नामे येतात. राम, श्याम, सीता आणि गीता आले यात 4 नामे येतात. आलं लक्षात? नाम कशाला म्हणतोय आपण? येस. पुढे बघूया आता. 20 नंबरचा क्वेश्चन आहे. विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? काय असणार आहे? विनीताने लाडू खाल्ला. आता अपूर्ण भविष्यकाळ काय असतं? मी आत्ताच कालच लेक्चर घेतले. बरोबर आहे. भविष्यकाळाचं. आता अपूर्ण भविष्यकाळात काय असतं? भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल असा अर्थ व्यक्त होतो. बरोबर आहे. खात असेल या रूपामध्ये काय होतं? पुढील काळात खाण्याची क्रिया काय आहे? चालू असण्याचा अर्थ मिळतोय. खात असेल, खाल्ली, खाल्लेली असेल असं सांगतोय का? खात असेल म्हणतोय आपण. क्रिया पूर्ण केली आहे का? नाही केली आहे. म्हणजे काय असणार आहे याचं? येस, काय असेल? भविष्यकाळी, अपूर्ण भविष्यकाळी खात असेल. ऑप्शन बी जो आहे ना तो करेक्ट आहे. ठीक आहे. विनीता लाडू खात असेल. खाते कशामध्ये येतं सांगा बरं मला. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. खाते कशामध्ये येतं? खाते कशामध्ये येतं? खात होती कशामध्ये येतं? ठीक आहे. आणि खात आहे कशामध्ये येतं? या प्रश्नाचं उत्तर मला नक्की द्या. कमेंटमध्ये मला उत्तर सांगा. आणि काही डाऊट असेल तर मला विचारू पण शकता. आपण ते डाऊट पण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. ओके. येस. आता पुढचं एमसीक्यू बघूया. 21 नंबरचा. स्वभाव अधिक उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? कोणता असणार आहे याचा योग्य संधी शब्द? स्वभाव आणि स्वभाव आणि उक्ती काय असेल? स्वभाव अधिक उक्ती काय होईल? स्वभाव उक्ती. बरोबर आहे. स्वभाव आणि उक्ती या 2 शब्दांची संधी करताना पहिल्या शब्दाच्या शेवटी काय येतंय? अस्वर येतंय. राईट. आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला काय येतंय? उ येतंय. अ आणि उ हे स्वर आहेत. ठीक आहे. आणि अ आणि उ मिळून काय होतं? ओ होतं. बरोबर आहे. आणि स्वर बदल होतो म्हणून काय होतं? स्वभाव वोक्ती. व ला काय होतंय? असं वोक्ती येते. बरोबर आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे? स्वभाव वोक्ती. ऑप्शन 3 इज करेक्ट. येस. पुढे बघा आता. हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण असणार आहे? इतरेतर द्वंद्व असेल का? येस, हेच असणार आहे. हरिहर
हा शब्द जो आहे हरी आणि हर असा विग्रह करून समजतो, बरोबर आहे. आणि येथे दोन्हीही शब्द समान महत्वाचे आहेत. समासात 2 किंवा अधिक पदे समान महत्वाची असतील त्याला काय म्हटलं जातं? त्याला काय म्हणतात? द्वंद्व समास असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आणि इतर द्वंद्वमध्ये प्रत्येक घटक जो आहे ना तो स्वतंत्रपणे महत्वाचा असतो. म्हणजे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव, बरोबर आहे. तर दोन्ही देवतांचा एकत्र उल्लेख केला इथं. म्हणून हरिहर काय असणार आहे? इतर द्वंद्व समास असणार आहे. ओके. समाहार द्वंद्व काय असतो? यात अनेक गोष्टींचा समूह म्हणून एकत्र अर्थ होतो. आलं लक्षामध्ये. समजा आता पान, फुले असतील, ठीक आहे. तर पानांचा फुलांचा समूह आहे, बरोबर आहे. तर ते समाहार द्वंद्व येतं. वेगवेगळ्या गोष्टी आहेत यामध्ये. आणि वैकल्पिक द्वंद्व काय असतं? यात किंवा असा पर्यायाचा अर्थ येतो. म्हणजे येथे हरी किंवा हर असा अर्थ नाही होत, ठीक आहे. कर्मधारेमध्ये काय असतं? कर्मधारय समासामध्ये एक पद दुसऱ्या पदाची विशेषण असते. त्याला काय म्हणतात? कर्मधारय समास म्हणतात. ओके. आता समाहार द्वंद्वचं आपण काय उदाहरण म्हणू शकतो? भाजीपाला, बरोबर आहे. आणि नीलकमल हे कशाचं उदाहरण असू शकतं? नीलकमल, निळे कमळ हे कशाचं असणार आहे? विशेषण काम करते, बरोबर आहे. म्हणजे कर्मधारय समास असणार. ओके. पुढे बघा. पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? वर शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला कोणता असणार आहे? आशीर्वाद, नवरा मुलगा, श्रेष्ठ या तिन्ही गोष्टी येतात. जरा नाहीये. काय विचारले? नसलेला शब्द म्हणजे काय असेल? क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा. जरा जो शब्द आहे ना तो श्रेष्ठ म्हणजे वरच असतं. उच्च असा अर्थ काही संदर्भामध्ये येत असतो वरांसाठी. आशीर्वाद वर म्हणजे वरदान, आशीर्वाद असं पण म्हटलं जातं. नवरा मुलगा आहे तर विवाहाच्या संदर्भात वर म्हणजे नवरदेव असतो. आलं लक्षामध्ये. पुढे बघा आता. पुढीलपैकी विरुद्धार्थी योग्य जोडी कोणती? कोणती असणार आहे? भाऊ भ्राता ही तर बरोबर आहे, ठीक आहे. नाही भाऊ भ्राता बरोबर नाही येणार आहे, ठीक आहे. भाऊ भ्राता कसं येईल बरोबर? हे दोन्ही शब्दांचा अर्थ जवळपास काय होतो? सारखाच होतो ना. तर हे विरुद्धार्थीमध्ये कसं येईल? सुतपुत्र येईल का? सुतपुत्र पण एकच अर्थ होतो, दोन्हीचा मुलगा असा अर्थ होतो. मित्र दोस्त पण एक होतं. मग हे काय आहे? उत्कर्ष अपकर्ष हे दोन शब्द जे आहेत ना ते काय आहेत? विरुद्धार्थी आहेत. उत्कर्ष म्हणजे काय असतं? प्रगती असतं, बरोबर आहे. आणि अपकर्ष म्हणजे काय? अधोगती, ठीक आहे. हे विरुद्धार्थी शब्द आहेत. येस. आता बघू पुढचा प्रश्न. उतारा वाचायचा आहे. आपण डायरेक्ट सॉल्व्ह करून घेऊया. मी हा उतारा वाचलेला आहे, ठीक आहे. काय असणार आहे? दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले आहे? उतार्यामध्ये काय आलेलं आहे? दुःखाबद्दल सांगताना रडणारी व्यक्ती हे आलेलं आहे. ओके. या उतार्याचा जो लेखक आहे ना तो दुःखाचा सकारात्मक अर्थ सांगतो. तो म्हणतो की दुःख माणसाची कसोटी पाहण्यासाठी येतं. उतार्यात असं सांगितलं की सोने तावून किंवा सुलाखून निघते, अंधारी रात्र असते, परीक्षेच्या वेळी कठीण असतात. अशा प्रकारची उदाहरणे यामध्ये दिलेली आहेत. पण रडणारी व्यक्ती हे उदाहरण उतार्यात स्पष्टपणे दिलेलं नाहीये. म्हणून उतार्यात आलेलं जे काही आहे ना त्या दृष्टीने जो योग्य पर्याय असेल ना तो काय असेल? ऑप्शन 3 असेल. ओके. दुःखे कशासाठी येतात? कशासाठी येणार आहेत दुःखे? आत्ताच सांगितलं. कसोटी पाहण्यासाठी येतात. उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? सकारात्मक होतो, ठीक आहे. म्हणजे लेखक जो आहे ना तो दुःखाला वाईट किंवा असं निराशजनक किंवा असं माणसाला संपवणारी गोष्ट म्हणून पाहत नाही, ठीक आहे. म्हणून सकारात्मक दिसतो तो. येस. पुढे बघूया आता 28 नंबरचा क्वेश्चन. कळीसाठी कोण वाट पाहत आहे? कविता वाचून उत्तर द्यायचे. कळीसाठी कोण वाट पाहत आहे? कळीसाठी जो वाट पाहतोय तो कोण असणार आहे? ऑप्शन 3 इज करेक्ट. सूर्याचा किरण. ओके. पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? काय असेल? सूर्य होण्याचा जो निर्धार आहे तो कळीच्या मनात नाहीये. ओके. पुढे बघा. कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? कोण असणार आहे? जी जन्माला येणारी मुलगी आहे ना ती असते, ठीक आहे. नंतर तुम्ही वाचून घ्या म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आता हा मराठीचा पोर्शन झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंग्लिश सुरू करूया. ओके.
तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.